नवीन वर्षाची सुरुवात पुणेकरांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानं केली आहे। आज पहाटेपासूनच भाविकांनी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी केली। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं भाविकांच्या सोयीसाठी दर्शन बारीची व्यवस्थाही केलेली होती। मंदिरात आणि मंदिराबाहेर रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। आम्ही पुण्यातूनच आलोय। गणपती पासूनच सुरुवात होते आमची नवीन वर्षाची। दरवर्षी 8 वर्ष झालं आम्ही दोघे येतो। पप्पाकडे काय मागणार? बाप्पाकडे काही नाही, सगळ्यांना खुश ठेवेल एवढं। त्रास नको, लॉकडाऊन नको, फॅमिली सोबत फ्रेंड्स पण व्यवस्थित राहतील। या वर्षात नवीन काहीतरी अनुभवता येईल असं। दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात हो हो, आम्ही लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत। 8 वर्ष झाली आमचं। रोज आम्ही 1 जानेवारीला येतोच कंपल्सरी। काही वर्ष आमचं असं चुकलेलं नाहीये की आम्ही येत नाही दगडूशेठला। तुमच्या मैत्रीसाठी पप्पाकडे काय मागणार आहात? आम्ही असं आयुष्यावर म्हातारे होईपर्यंत एकत्र राहील। थँक्यू। सध्या तर रेझोल्युशन काहीच नाहीये, बस चांगलं जावं। जसं 2024 गेला, 2025 चांगलं यावं, बस एवढं। पप्पाच्या दर्शनासाठी इथं आलात? हो। काय पप्पाकडे काय मागणार आहात? नवीन सुरुवात चांगली। थँक्यू। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पहाटे 4 पासून भक्तांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे। आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या आराध्य देवताचे दर्शन घेण्याचा जो पायंडा हा या वर्षी नाही तर अनेक वर्षापासून पडलेला आहे, परंतु या वर्षी विशेषतः तरुणाई ही खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसते। 31 डिसेंबर हा साजरा करण्यापेक्षा 1 तारखेपासून नव्याने कामाला सुरुवात करणे, बाप्पांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाचा आरंभ करणे ही प्रथा जास्तीत जास्त रूढ होताना आपल्याला दिसते। आणि याकरता चोख बंदोबस्त नियोजन हे ट्रस्टच्या वतीने आम्ही केलेले। दर्शन रांगेत केले, सुरक्षा रक्षक ठेवले, मंदिरामध्ये कर्मचारी ठेवले, सकाळपासूनच बाप्पांचे अभिषेक सुरू आहेत आणि पोलिसांचं देखील सहकार्य आहे। खूप मोठ्या प्रमाणात सकाळपासून आतापर्यंत जवळजवळ 1.5 लाख लोकांनी दर्शन घेतलेले आणि रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर हे उघडं ठेवणार असल्यामुळे जवळजवळ 5 लाख लोक आज दर्शनाचा लाभ घेतील असे आम्हाला अपेक्षा आहे। भाविकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि या वर्षी आपण सगळ्यांनी बंधुभावाने मिळून मिसळून या समाजामध्ये काम करूयात आणि आपल्या देशाला, आपल्या समाजाला पुढे नेण्यामध्ये एक पाऊल पुढे ठेवूयात। आणि याकरता गणपती बाप्पांचा भरभरून आशीर्वाद आपल्या सर्वांना निश्चितपणे लाभेल अशी मला अपेक्षा आहे। आपल्याला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।